दरम्यान या सगळ्या प्रकारावर या शेतकऱ्यांचे जे कुटुंबीय आहेत ते काय म्हणतात आपण जाणून घेऊया। गुले यांचा गडी त्या ठिकाणी माल दमदाटी कोर्टाला खोटी केस करीन, JCB आमचा बंद केला आणि मग त्यानंतर पोलीस हिराला खोमणे यांचा फोन आला की तुम्ही अतिक्रमण करता, JCB बंद करा, तुम्हाला आत टाकीन। आम्ही म्हणलं ते म्हणलं तिथं मला यावं लागलं। आम्ही ये म्हणलं की आमचा फोन कट केला। आमच्या बंधुराजाला त्यांनी फोन केला, बंधुराजाला फोन केला की तुमच्या गुन्हा दाखल करण्यात येईल, म्हणजे मला आत टाकतो म्हणलं की त्या रागाच्या चिठ्ठीत ते सगळं गाडी घेऊन सांगवीच्या दिशेने गेले, तुम्ही औषधं आणलं, राणाजवळीने आत्महत्या केली। आपण या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घेऊया। जयदीप भगत आपल्यासोबत आहे। जयदीप, अत्यंत दुर्दैवी असा हा प्रकार घडलेला आहे बारामतीमध्ये। काय सविस्तर माहिती आहे या शेतकऱ्यांनी जी आत्महत्या केलेली आहे त्यामध्ये त्यांनी अनेकांची नावं देखील घेतलेली आहेत, काय तपशील मिळतात का, अधिकची माहिती आहे? खरं तरी धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील लाटे येथे घडली आहे। लाटे येथील शेतकरी हनुमंत सनस यांनी विष प्राशन करण्याआधी एक व्हिडिओ केला आणि व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी पोलिसांवर असेल, पाटबंधारे विभाग असेल आणि महावितरण असेल यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत। खरं तर हनुमंत सनस यांचं नीरा नदीकाठी रान आहे आणि या रानामध्ये आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी जे आहेत त्या मोटरी टाकून अतिक्रमण केलं। याच्या विरोधात तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती। मुख्यमंत्र्यांना तक्रार केल्यानंतर पाटबंधारे विभागाला मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या होत्या आणि त्यानुसार काहीशी कारवाई देखील पाटबंधारे विभागाकडून करण्यात आली होती। आणि परंतु आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्यांच्यावरती दबाव आणला, त्यांच्याकडे अतिक्रमण केलं। काही शेतकरी पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीस स्टेशनमधून फोन येऊन त्यांच्यावरती दबाव टाकला गेला। आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला या असं म्हटलं गेलं आणि त्या दबावातून जे आहे ते विषप्राशन केलं असल्याचं सनस सांगत आहेत। जो त्यांनी व्हिडिओ केलाय त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख देखील आहे। आता जे आहे ते बारामती तालुक्यातील लाटेमध्ये ही घटना घडल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये एक रोष व्यक्त केला जातोय प्रशासनाच्या वतीनं। प्रशासनाबाबत खरं तर या संदर्भात पोलिसांना अधिकची माहिती विचारलं असता पोलीस यावरती बोलायला तयार नाहीत। माहिती घेऊन बोलू असं जे आहे ते सातत्याने सांगितलं जाते। आता हे खरंच गंभीर प्रकरण बारामतीमध्ये घडलेलं आहे आणि याच्यावरती आता पुढे कारवाई काय होती, दोषींवरती कारवाई होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। परंतु एकंदरीतच हा जो धक्कादायक प्रकार घडलाय तो बारामती तालुक्यात घडलाय आणि एक संतापाची लाट जी आहे ती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।